गुड मॉर्निंग, मी सोनाली. तर आले नेहमीप्रमाणे पहिल्या कामावर. इथं बनवायची होती मिक्स अशी भाजी. ती घेतली चिरून आणि पाण्यात घालून घेतली. इथं वाटाण्याचा कुकर लावला होता, त्याच्यासाठी बारीक कांदा चॉप करून घेतला. इथं बनवायच्या होत्या 16 चपात्या जाडसर तेलातल्या, त्या पण अशा बनवून घेतल्या पटापट. इथं उसळ रेडी झाली होती वाटाण्याची, चपात्या पण रेडी झाल्या होत्या आणि काळे उडदाची डाळ पण झाली होती, थोडीशीच बनवायची होती. इथं मिक्स भाजी पण अशी झाली होती रेडी. इथं आले मी दुसऱ्या कामावर. तर दुसऱ्या कामावर बनवायचं होतं स्पिनिच राईस. तर त्याच्यासाठी पालक साफ करून धुवून लगेच शिजायला घातला. आणि इथे दीदी बोलली की एक मला सँडविच दे काकडी टोमॅटोचा. त्याच्यासाठी बारीक असा काकडी आणि टोमॅटो चॉप करून घेते. मी ना सँडविचचं शूट करायचंच विसरली. इथं भात आणि पालक शिजायला लावले. ते रात्री ना सॉस बनवलं होतं, ती त्याच्यासोबतच हा स्पिनिच राईस खाणार होती. मग ती बोलली दुसरं काही नको. मग इथं बनवायची होती भाजी वाटाणा बटाटा आणि कोबीची, ती पण घातली लगेच फोडणीला. ती रेडी पण झाली लगेच. आणि इथं बनवायच्या होत्या 5 चपात्या, त्या पटकन अशा बनवून घेतल्या. रेडी झाल्यात चपात्या. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मनापासून तुमचे आभार. इथं बनवायची होती अख्खा मसूर, तो पण असा कांदा टोमॅटो त्याच्यासाठी चिरून घेते, पटकन असा फोडणीला घालून घेते. आणि इथं बनवायची होती भेंडी बटाटा, तो पण असा फोडणीला घालून ठेवून दिला. आणि लगेच इथं मग मसूर रेडी झाली होती. इथे बनवायच्या होत्या 11 चपात्या, त्या पण अशा पटकन अशा तुपातल्या करून घेतल्या. इथं भेंडी बटाटा पण रेडी झाला. आता भेटूया संध्याकाळच्या कामावर. तर संध्याकाळच्या पहिल्या कामावर मी आले. संध्याकाळचे 2च कामं असतात माझे. तर इथे बनवायचं होतं पनीर मसाला ग्रेव्हीवाला. त्याच्यासाठी मसाला असा परतायला ठेवला, कांदा टमाटा. इथं बनवायचं होतं व्हेजिटेबल पुलाव. मसाला पण रेडी झाला होता, तो ग्राइंड करून घेतला. आणि बनवायच्या होत्या 6 चपात्या, त्या पण अशा पटकन अशा करून घेतल्या होत्या. इथं बनवला होता ग्रेव्हीवालं पनीर, रेडी झालं. इथं पुलाव पण रेडी झाला, मटर व्हेजिटेबल पुलाव. इथं चपात्या पण रेडी झाल्या. तर मी आले दुसऱ्या कामावर संध्याकाळच्या. तर इथे बनवायचं होतं दाल खिचडी. तर त्याच्यासाठी कांदा वगैरे चॉप केला. इथं बनवायचं होतं चिली गार्लिक वर मिसळ. तर त्याच्यासाठी हे सगळं असं सॉटे करायला ठेवलं होतं. हे सॉटे झालं. इथं एक दाल खिचडी पण रेडी झाली. इथं वर मिसळ पण रेडी झाली. मस्त असा वरून कांद्याची पातीचं टाकली. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.